पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीच्या कुशीत एक अशी जागा जिवंत होते जिथे ढग रस्त्यांवर उतरतात, डोंगरांच्या कड्यांवरून असंख्य धबधबे कोसळतात आणि प्रत्येक वळणानंतर निसर्ग एक नवं रहस्य उलगडतो. हा आहे माळशेज घाट. कोकण आणि दख्खनच्या पठाराला जोडणारा हा प्राचीन पर्वतीय मार्ग केवळ निसर्ग सौंदर्यासाठी नाही तर इतिहास आणि भूगोलाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. पावसाळ्यात अरबी समुद्राकडून येणारे ओलाव्याने भरलेले ढग सह्याद्रीच्या उंच कातळांवर आदळतात आणि मग सुरू होतो धबधब्यांचा, धुक्याचा आणि मुसळधार पावसाचा अद्भुत खेळ. कधी क्षणात संपूर्ण घाट धुक्यात हरवतो तर कधी वाऱ्याच्या एका झोताने समोर उभे राहतात विशाल कडे आणि हिरव्यागार दऱ्या. तर चला, पावसाच्या सरींमधून, ढगांच्या साथीने आणि सह्याद्रीच्या या अद्भुत वाटेवर आज आपण अनुभवणार आहोत पावसाळ्यातलं माळशेज घाटाचं खरं सौंदर्य. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या भारी अशा ब्लॉगमध्ये. आणि आज आपण निघालोय महाराष्ट्रातल्या एका सुंदर घाटाकडे, म्हणजे माळशेज घाट. ज्या माळशेज घाटामध्ये एवढं सुंदर दृश्य असतं की म्हणजे मी शब्दामध्ये एक्सप्लेन करू शकत नाही. मी स्वतः पहिल्यांदा निघालोय आणि मी खूप साऱ्या रील्स वगैरे बघितल्यात, खूप सारे व्हिडिओज बघितल्यात आणि फायनली आज तो वेळ आलेला आहे. तर आम्ही ऑन द वे आहे. सकाळी आम्ही जवळपास 7:30 वाजता पुणेवरून निघालो होतो आणि इथे मागे हॉटेल निलेश मिसळ हाऊस म्हणून एक हॉटेल आहे, तिथं आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. तर नाश्ता झालेला आहे, खूप सुंदर असा नाश्ता होता, डिसेंट होता. तर इथं तुम्ही येताना नाश्ता वगैरे करू शकता. मी याचं गुगल मॅप लोकेशन हॉटेलचं डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देतो. तर जेवढं काही एक्सपिरियन्स आहे माझा, जेवढे काही सीन्स वगैरे आहेत ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर माझ्यासोबत कनेक्टेड राहा. चला जाऊया. माळशेज घाटाच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला, पण सुरुवातीलाच मुसळधार पावसाने आमची खरी परीक्षा घ्यायला सुरुवात केली. करंजाळे गावाजवळ उजव्या बाजूचा रस्ता खचल्यामुळे वाहतुकीसाठी फक्त अर्धाच रस्ता खुला होता आणि एका वेळी फक्त एकच वाहन पुढे जाऊ शकत होतं. तो भाग सावधपणे पार केल्यानंतर आम्ही अखेर माळशेज घाटात प्रवेश केला. पण आता पावसाचा जोर इतका वाढला होता की गाडीच्या समोर काही अंतरापलीकडे अक्षरशः काहीच दिसत नव्हतं. इतका दाट आणि मुसळधार पाऊस मी याआधी कधीच अनुभवला नव्हता. काही वेळ या पावसाच्या साथीने प्रवास केल्यानंतर अखेर आम्ही माळशेज घाटाच्या पहिल्या स्पॉट जवळ पोहोचलो. मित्रांनो, आता फायनली आपण आलो माळशेज घाटामध्ये. व्ह्यू बघू शकत, एवढा सुंदर व्ह्यू आहे. आणि आम्ही येताना एवढा जोरात पाऊस येत होता ना, वाईपरनी पाणी वाईप होत नव्हतं आणि थेंब एवढे मोठे होते पावसाचे. तर खूप धुकं आलेलं आहे आणि खूप पाऊस पण आहे. पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे. तर चला, मी तुम्हाला सगळं धबधब्याचे काय असते स्पॉट वगैरे सगळं दाखवतो. आणि आता आम्ही माळशेज घाटाच्या त्या पहिल्या सुंदर स्पॉटवर पोहोचलो होतो, पण पाऊस अजूनही तितक्याच जोरात सुरू होता. सुरुवातीला समोर फक्त दाट धुकं आणि त्या धुक्यामागे अंधुक दिसणारे डोंगर. कधीतरी त्या डोंगराच्या कड्यावरून खाली वाहणारे धबधबे दिसायचे आणि पुन्हा काही क्षणात सगळं दृश्य हरवून जायचं. पण थोड्याच वेळात वाऱ्याने धुक्याचा पडदा बाजूला सारला आणि समोरचं दृश्य पाहून आम्ही अक्षरशः थक्क झालो. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त धबधबेच धबधबे. काही अगदी छोटे, काही प्रचंड उंचीवरून कोसळणारे, तर काही डोंगराच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरून खाली येत होते. पावसाळ्यात सह्याद्रीच्या या कातळांवर साचलेलं पाणी अशाच असंख्य छोट्या प्रवाहांमधून खाली उतरते आणि माळशेज घाटाचं रूप एका विशाल जलप्रपातांच्या दुनियेत बदलून जातं. या परिसरात नाश्त्यासाठीही भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. याच ठिकाणी एक सुंदर धबधबा आहे. त्याच्या दुसऱ्या टप्प्यामागून वरच्या टप्प्यावर जाण्यासाठी एक वाट आहे. आम्ही त्या वाटेने वर गेलो आणि तिथून दिसणारं दृश्य खरंच अविस्मरणीय होतं. समोर पसरलेले हिरवे डोंगर, धुक्यात हरवलेली दरी आणि त्यातून वळण घेत जाणारा घाटाचा रस्ता. वरून पाहिल्यावर ते वळण एखाद्या सुंदर नेकलेस सारखं दिसत होतं. काही वेळ ते दृश्य मनसोक्त अनुभवून आम्ही पुन्हा खाली आलो आणि त्यानंतर सुरू झाला धुक्याचा एक वेगळाच खेळ. जोरदार वाऱ्यासोबत धुक्याचे लोट समोर यायचे, काही क्षणात सगळं झाकून टाकायचे आणि पुन्हा अचानक बाजूला होताच समोर सह्याद्रीचं एखादं नवीन रूप उलगडायचं. प्रत्येक धबधब्याचा मनसोक्त आनंद घेत फोटो आणि व्हिडिओ काढत आता आम्ही माळशेज घाटाच्या पुढच्या सुंदर स्पॉटकडे निघालो. पुढच्या स्पॉटकडे जात असताना रस्त्यात आम्हाला डोंगराच्या कातळातून कोरलेला एक सुंदर बोगदा दिसला. त्या बोगद्यातून पुढे जाताना आजूबाजूचं दृश्य काही क्षणासाठी गायब होतं, पण बोगद्याच्या दुसऱ्या टोकातून बाहेर पडताच समोर उलगडतं एक अविश्वसनीय दृश्य. धुक्याच्या पांढऱ्या पडद्यामागे डोंगराच्या प्रत्येक कड्यावरून असंख्य धबधबे खाली कोसळत होते. काही धबधबे धुक्यात पूर्णपणे हरवलेले होते, तर काही क्षणभर दिसून पुन्हा ढगांमध्ये लपून जात होते. एका वेळी इतके धबधबे मी आधी फक्त कुंडलिका व्हॅलीमध्ये पाहिले होते. समोरचा तो नजारा काही क्षण शांतपणे अनुभवून आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो, कारण माळशेज घाटाचं अजून कितीतरी सुंदर रूप आमची वाट पाहत होतं. आम्ही पुढे निघालो आणि आतापर्यंत दूरवर दिसणारे ते धबधबे आता अगदी आमच्या समोर उभे होते. पावसाच्या पाण्याने डोंगराचे कडे जणू जिवंत झाले होते. काही धबधबे उंच कातळावरून सरळ खाली कोसळत होते, तर काही वेगवेगळ्या टप्प्यांमधून वाहत रस्त्यांपर्यंत येत होते. इथून मागे वळून पाहिलं तर समोर दिसला तो प्रचंड भव्य डोंगर कडा. हाच तो कडा
ज्याच्या मध्यातून कोरलेल्या बोगद्यातून आम्ही या बाजूला आलो होतो. काही क्षणापूर्वी त्या बोगद्यातून बाहेर पडताना जे दृश्य समोर उलगडत होतं, आता तेच दृश्य आम्ही अगदी जवळून अनुभवत होतो. आणि काही धबधबे तर अक्षरशः रस्त्यावर कोसळत होते. पावसापासून वाचण्यापेक्षा माळशेजच्या त्या निसर्ग रूपाचा मनसोक्त आनंद घेणं जास्त महत्वाचं वाटत होतं. आम्ही पुन्हा पुढच्या स्पॉटकडे निघालो आणि पुढचा स्पॉट होता माळशेज घाटाच्या शेवटच्या टोकाजवळचा तो भव्य टोकदार डोंगर. दुरून पाहतानाच त्याची रचना खूप वेगळी आणि लक्ष वेधून घेणारी वाटत होती. त्या उंच शिखराच्या आजूबाजूने ढग सतत वाहत होते. कधी संपूर्ण डोंगर धुक्यात हरवून जायचा, तर कधी ढग थोडे बाजूला होताच त्या विशाल कातळ पुन्हा दिसायचा. त्यातच अधूनमधून ढगांमधून सूर्यप्रकाशाची एखादी किरण त्या डोंगरावर पडत होती आणि हिरव्यागार कातळावर तयार होणारा प्रकाश छायेचा खेळ खूप सुंदर दिसत होता. काही क्षण आम्ही फक्त हे दृश्य शांतपणे पाहत राहिलो. तोपर्यंत भूकही चांगली लागली होती. बाहेर थंड वारा, आजूबाजूला धुकं. अशा वातावरणात गरमागरम मॅगीची मज्जाच काही वेगळी होती. थोडा वेळ तिथे थांबून आम्ही आता माळशेज घाटातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पण परतीच्या वाटेत धुकं आणखी दाट झालं होतं. समोर काही अंतरापलीकडे अक्षरशः काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे अगदी हळूहळू धुक्यातून रस्ता शोधत आम्ही पुन्हा करंजाळे गावाजवळ पोहोचलो. जिथे येताना रस्ता खचलेला दिसला होता आणि जशी अपेक्षा होती तसंच झालं. वाहतूक वाढल्यामुळे तो रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यामुळे आता आम्हाला पर्यायी मार्गाने पिंपळगाव जोगा धरणाला वळसा घालून माळशेज घाटाबाहेर पडावं लागणार होता. हाच तो मार्ग जो पुढे आदराई जंगल, काळू धबधबा आणि हरिश्चंद्रगडाच्या परिसराकडे जातो. पण रस्ता अतिशय अरुंद आणि काही ठिकाणी खराब असल्यामुळे वाहतूक प्रचंड वाढली होती. तरी या अनपेक्षित वळणाने आम्हाला एक सुंदर अनुभव दिला. रस्त्यातून दिसणारं पिंपळगाव जोगा धरणाचा अथांग जलाशय एखाद्या समुद्रासारखं भासत होतं आणि त्याच्या डाव्या बाजूला उंच डोंगरावरून खाली वाहणाऱ्या धबधब्यांनी पुन्हा एकदा आमचं लक्ष वेधून घेतलं. जवळपास 3 तासाच्या थकवणाऱ्या आणि थोड्याशा फ्रस्ट्रेटिंग प्रवासानंतर अखेर आम्ही माळशेज घाटाच्या बाहेर पडलो. आता आम्ही ॲक्च्युली स्टे बुक केला आहे इथे ओझरमध्ये. तर तिकडे जाताना माळशेजवरून आपल्याला आमंत्रण हॉटेल म्हणून लागतं. तिथं आम्ही चिकन गावरान आणि काळा फ्राय म्हणजे काळा चिकन फ्राय ऑर्डर केलेलं. एवढं सुंदर टेस्ट होती ना, तुम्ही पण एकदा इथून जर जात असाल तर इथे टेस्ट नक्की करा. मित्रांनो, आता आपण चालू केला आहे परतीचा प्रवास पुन्हा पुणेकडे जाण्यासाठी. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला, परत जे माळशेजचे जे दृश्य आहेत ते कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.